तर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। खालापूर टोलनाका ते बोरघाट पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। सलग आलेल्या सुट्ट्या आणि मिसिंग लिंकचं लोकार्पण पार पडत आहे आणि त्यामुळे रस्त्यावरती मोठी गर्दी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर पर्यटक घराबाहेर पडले, त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी दिसते। रायगड वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे, मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। खालापूर टोलनाका ते बोरघाट पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती ही वाहतूक कोंडी झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी अनेक वाहनं तासनतास अडकून पडली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। लांबच लांब रांगा या ठिकाणी वाहनांच्या लागलेल्या आहेत। सलगची आलेली सुट्टी आणि मिसिंग लिंक लोकार्पण त्यामुळे ही कोंडी झाली असल्याची माहिती मिळते। मुंबई पुणे मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे देखील अडकल्या आहे। खासदार सुप्रिया सुळे 2 तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहे। आज मुंबईवरून पुण्याकडे येताना वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आज वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे देखील अडकलेल्या आहेत। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय, तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल, जय महाराष्ट्र। किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं? आंबा एक मिनिट। तर मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गावरती ही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतो ही वाहतूक कोंडी जी आहे ती सकाळपासून झालेली आहे। सध्याची त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? वाहतूक सुरळीत करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र आपण पाहतोय की अद्यापही कुठलंही यश या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळत नाही। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज मिसिंग लिंकचं लोकार्पण होत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आपण पाहतोय की प्रचंड वाहतूक कोंडीनं वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। खालापूर टोलनाक्यापासून आपण पाहतोय अमृतांजन पुलापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आहेत। घाटामध्ये ट्रॅफिक जाम झालेलं आहे, त्यामुळे हे ट्रॅफिक सुरळीत करण्याचं फार मोठं आव्हान सध्या ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे। बॉटलनेक तयार झालं आणि बॉटलनेक नेमकं जिथे जिथे तयार झालं त्या ठिकाणी ट्रॅफिक विभाग पोहोचला असल्याची माहिती मिळते आणि पुढच्या 1 तासामध्ये हे संपूर्ण ट्रॅफिक जे आहे ते रेग्युलेट करण्याचा प्रयत्न ट्रॅफिक विभागाचा आहे असं सुद्धा म्हटलं जाते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसहित राज्यभरातील प्रमुख नेते आज लोकार्पणासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मिसिंग लिंकचं एकीकडे लोकार्पण होत आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या ठिकाणी मुंबईकरांना करावा लागतोय। आज पुणे खालापूर टोलनाक्यापासून अमृतांजन पुलापर्यंत हे ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे फार मोठं आव्हान जे आहे ते सध्या ट्रॅफिक पोलिसांपुढे। एकीकडे कार्यक्रमाची रूपरेषा आखली असताना दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईहून जे प्रमुख पाहुणे याच कार्यक्रमासाठी पोहोचत होते ते सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती आहे। त्यामुळे ही ट्रॅफिक कोंडी कधीपर्यंत फुटणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच अगदीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।